घरी चोरी झालेली आहे त्यावेळेस अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली. मी 2 दिवस झाले माननीय मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे. दुसरी चोरी झाली त्यावेळेला 2-3 दिवस मी तिथेच होतो. मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात मी होतो. म्हटलं माझं नाव घेतलं तर तुम्ही माझा पुरावा राहा की बाबा मी चार्जेस झाले इथेच कागदपत्र गेलेत भाऊ. पैसे आणि सोनं चालली तर गेलंच आहे पण सीडी आणि कागदपत्र गेले भाऊ तिथं. त्यासोबत पिढी पण गेले भाऊ. राजकीय वाद येतोय भाऊ असं म्हणणं आहे. आता बाबा माझा लगेच चोऱ्या माऱ्या करायचा धंदा नाही. तुम्हाला काय वास येतोय? आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता. त्यांच्या घरी ते गेस्ट आलेले होते. ते सगळं समोर आलेलं आहे ना. आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की बाबा जाण चोरून आणा काही घरातून म्हणून. मी काय बोलत या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोललेलं बरं. आता फार शिळ्याकडीला ऊत अडू नका. आता लोकांनाही कळतंय तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवलला जाऊन कोण काय बोलतंय ते. आता मला बोलायचं नाही आता या बाबतीमध्ये. राजकारण्यांना टार्गेट केलं तो पाहायला मिळतोय. चोरटे सध्या राजकारण माजी आमदार साहेबराव पाटील असतील, एकनाथ खडसे, रक्षा खडसे, साहेबराव पाटील, त्यात उल्हास पाटलांचे हॉस्पिटल इंजिनिअरिंग कॉलेजला झाली सर. इंजिनिअरिंग कॉलेज इतके आहे ना इथे. सगळ्या चोरट्यांनी राजकारण्यांना टार्गेट केलं. चोर चोरी करताना काहीच बघत नाही. कोण राजकारणी आहे, कोण व्यापारी आहे, कोण सोनार आहे, हे काहीच बघत नाही ते विचार. त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात. जेव्हा दरोडा पडला तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ सत्ताधारी म्हणून तुमचं अपयश होऊ. बरोबर आहे. आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताईनगरकडे. गार्ड ठेवतो माझे गार्ड. नाही म्हणजे मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेराही नव्हता, एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता, घराला कुलूप देऊन निघून गेलेले होते. मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल. त्यांनी बरोबर चोरट्यांना फावलं की ते कॅमेरा पण नाही आहे आणि त्यामुळे वॉचमन पण नाही आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून काहीतरी त्यांच्या घरी चोरी केलेली आहे. आता ते काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या. आदेश ते चौकशी सुरूच आहे. चौकशी सुरूच आहे कारण 35,000 रुपये गेलेले आहेत. मोठा विषय आहे. बरोबर आहे. काय कोणाचे प्रश्न गैरव्यवहार संदर्भात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे गैरव्यवहार नेते अडचणीत येतील अशी कागदपत्र होती. म्हणजे तुम्ही अशी काय केली एकदम अशी कशी काय ठेवली? इतक्या झालं तुम्ही म्हणता कागदपत्र सीडी तुम्ही आणत का नाही? ते मागच्या वेळेला म्हणे मोबाईलवरून निघून गेले. आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल, तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं. मला वाटतं एकदा दुसरंच पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे. काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे. आता तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय कळतं हे तुम्ही मला सांगा. मी वाट बघतोय 5-6 वर्ष झाले.